जंगलामध्ये उद्धार करायचा असेल तर त्या देवाला आपलंसं कर, त्याचं भजन कर. राजा त्या साधूला म्हणला, महाराज हे प्रवचन दुसरीकडे जाऊन सांगा. माझी राणी माझ्यावर प्रेम करते आणि तुम्ही म्हणताय सगळं सोडून जंगलात आहे. जमणार नाही. ए राजा, कोण कोणाचं नसतं बाबा. नाही महाराज, माझी राणी तशी नाही, लय प्रेम आहे माझ्यावर. महाराज जगण्यासाठी काय असलं तर सांगा, एखादी गोष्ट द्या, मला अमर व्हायचंय. साधूने पिशवीत हात घातला, एक फळ घेतलं, राजा भर्तृहरीला दिलं. जा राजा, जगायचंय ना तुला, हे फळ खा, अमर हो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, शेवटी देवाशिवाय आपलं जवळचं कोणी नाही रे. राजाने फळ घेतलं, फुकटचं मिळालेलं फळ. फळाकडे पाहत 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 राजा राजवाड्याकडे आला. पण फळाकडे पाहिलं, अरे हे फळ खाल्यावर मी अमर होणार आहे, हे फळ खाल्यावर मी अमर होणार आहे. पण मी अमर झाल्यावर माझी राणी लवकर मरल ना, आणि राणी मेल्यावर मी जगू कसा. मी मेलो तरी चालेल, पण माझी राणी जगली पाहिजे. राणीवर प्रेम होतं ना. हे फळ मी खाणार नाही, माझ्या राणीला देणार, ती जगली पाहिजे. फळ घेऊन राजा राणीच्या महालामध्ये आला. राणी साहेबा, एक अमूल्य किमतीची गोष्ट तुम्हाला द्यायची. राणीने विचारलं, काय द्यायचंय? फळ घेतलं आणि राणीच्या हातावर ठेवलं. राणी साहेबा, हे फळ सामान्य नाहीये, एका साधूने दिले. जो कोणी हे फळ खाणार आहे तो अमर होणार आहे. राणीने फळ घेतलं, राजा निघून गेला. पण दुर्दैव त्या राजाचं अफाट अफाट प्रेम होतं राणीवर, पण राणीचं प्रेम नव्हतं राजावर. राणीचं प्रेम होतं त्याच राज्यामध्ये एक घोड्याचा खरारा करायला व्यक्ती यायचा, त्याच्यावर प्रेम. तिने त्या फळाकडे पाहिलं, अरे हे फळ खाल्यावर मी अमर होईल, पण तो खरारा करणारा मेल्यावर मी काय करू जगून. हे फळ मी खाणार नाही, त्या खरारा करणाऱ्याला देणार. फळ घेतलं, त्याच्याजवळ गेले, हे पा माझं तुझ्यावर जीव आहे, हे फळ खा, तू अमर हो, मी मेले तरी चालेल, तू जगला पाहिजेस. राणी निघून गेली फळ देऊन. पण दुर्दैव त्या राणीचं प्रेम होतं खरारा करणाऱ्यावर. त्या खरारा करणाऱ्याचं भांडे घासणारीवर प्रेम. खरारा करणाऱ्याने विचार केला, हे फळ खाल्यावर मी अमर होईल, पण ती भांडे घासणारी मेल्यावर मी काय करू जगून. भांडे घासणारी जवळ आला, ए माझा तुझ्यावर जीव आहे, हे फळ खा, अमर होशील. फळ देऊन तो खरारा करणारा निघून गेला. पण दुर्दैव त्या खरारा करणाऱ्याचं प्रेम होतं भांडे घासणारीवर, पण भांडे घासणारीचं प्रेम नव्हतं खरारा करणाऱ्यावर. भांडे घासणारीचं प्रेम कोणावर नव्हतं. किती लक्ष देऊन ऐकताय. भांडे घासणारीचं प्रेम कोणावर नव्हतं, पण ती विचारिक होती. तिने विचार केला, हे फळ खाल्यावर मी अमर होईल, पण अमर होऊन काय आयुष्यभर भांडेच घासत बसू का. त्याच्यापेक्षा माझा देशाचा राजा, अरे त्याला किमान हे फळ दिलं तर आमच्यासारख्या गोरगरिबांचा सांभाळ तरी करील. या फळाचा उपयोग माझ्यासाठी नाही, माझ्या देशातल्या या राजासाठी आहे. त्याला फळ दिलं तर आयुष्य वाढेल, आमच्यासारख्या गोरगरिबांना सांभाळेल. फळ घेतलं, राजाच्या मालात आली. राजेसाहेब, तुमच्या दरबारात गरीब भांडे घासणारी एक पण अनमोल किमतीची गोष्ट तुम्हाला द्यायची. राजाने विचारलं, काय द्यायचंय? पदराड लपवलेलं फळ काढलं. महाराज हे फळ खा, कोण्या साधूने दिलंय म्हण, माझ्या परीनं आलं, जो कोणी खाणारे तो अमर होणारे. राजाने फळाकडे पाहिलं, राजा पंक्चर. कुठून आलं हे फळ तुझ्या? कशाला चौकशी महाराज, गरिबीची बेटे, स्वीकार करा, अमर व्हा. बोल, हे फळ कोणी दिलं? महाराज, आपल्याच राज्यामध्ये घोड्याचा खरारा करणारा त्यांनी मला हे फळ दिलं. माझ्यावर जीव आहे म्हणत होता, पण महाराज माझा नाही हो कोणावर जीव. माझं आयुष्य कष्टात गेलं महाराज, मला जगायचं नाही म्हणून हे फळ तुम्हाला आणून दिलं. फळ कान अमर व्हा, खरारा करणाऱ्याला बोलवा. काय रे, या फळाला ओळखतोस? फळाकडे पाहिलं तसं थरथराच कापायला लागला. जी 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 महाराज. बोल, कोणी दिलं हे फळ? महाराज,
मी जर सांगितलं हे हे फळ कोणी दिलंय तर तुम्ही मला जिवंत ठेवणार नाही. फळ कोणी दिलं फळ? महाराज हे 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 फळ मला तुमच्या राणीने दिलं. हे शब्द ऐकले शब्द काळजात घुसले. वेळ लागलं काय? काय बोलतोयस? सगळं जग माझ्या विरोधात जाईल पण माझी राणी माझी सावली आहे, ती मला कधी धोका देणार नाही. अरे काय बोलतोयस? महाराज ऐकण्यासाठी कटू आहे पण खरं आहे, हे फळ मला तुमच्या राणीनेच दिलं. बोलवा रे राणीला. राणी आली. राणी साहेबा, हा वेडा खरारा करणारा बोलतोय. तुम्ही दिलं फळ मला माहित आहे. माझी राणी माझी सावली आहे, ती माझ्याशी दगाबाजी करणार नाही. राणीने ओळखलं, आता जर खोटं बोलले तर ज्याच्यावर जीव आहे तो मरल. स्पष्ट शब्दात सांगितलं, महाराज माझं प्रेम त्याच्यावर आहे, तुमच्यावर नाही. हे शब्द ऐकल्या राजा भर्तृहरी पायाखालची जमीन सरकली. क्षणात टपकन डोळ्यातून पाणी आलं. काय? माझं प्रेम त्याच्यावर आहे? मी मात्र वेडा माझी राणी माझी राणी माझी राणी करत आयुष्यभर तिला जपलं. किती कुणावर प्रेम करावं याची मर्यादा माझ्या जीवनामध्ये कळाली नाही. जगातल्या माईक गोष्टीला किती आपलं म्हणावं याची मर्यादा माझ्या जीवनामध्ये कळाली नाही. फिरला राजा महाराज, पश्चाताप झाला. पुन्हा राजवाडा राणीचं तोंडही पाहिलं नाही. जंगलात आला. 3 शतकं लिहिली. त्यातल्या वैराग्य नावाच्या शतकामध्ये राजा रडून रडून आपलं आत्मचरित्र लिहितोय. याम सततम चिंतये मया सा विरक्तये. जिचं मी सतत चिंतन करत होतो ती माझ्यामध्ये विरक्त नव्हती. धिक्कार असो माझा आपलं म्हणण्याचा. माईक पदार्थांना किती आपलं म्हणावं याची मर्यादा कळाली नाही. या माईक गोष्टी आजपर्यंत कोणाला सुख देऊ शकल्या नाहीत, भविष्यात देणार नाही. वर्तमानात तर प्रत्येक जण दुःखीचे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देवाशिवाय इतर सगळ्या गोष्टी माईक आहेत, यांच्यापासून कोणाला सुख मिळू शकत नाही. अभंगाचं 2रं चरण. रती माईके दुःखाची जनती, 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 रती माईके दुःख